मागच्या वर्षीच्या मे महिन्यातील एक घटना होती जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड गावची। गोदा काठावर वसलेलं हे गाव, त्यामुळे मे महिन्यात नदीचं पाणी कमी झालं की वाळू माफिया नदी पात्रातील वाळू काढायला सुरुवात करतात। तर अशीच वाळू तस्करी चालू असताना अंबड तहसीलदारांना याचा सुगावा लागला। मग तहसीलदार साहेब एक पथक घेऊन गेले। तहसीलदार आल्याचं बघताच वाळू तस्करांनी त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला। मग साहेबांनी स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर काढलं आणि 4 राऊंड फायर केले। एवढं धाडस दाखवल्यानंतर वाळू तस्कर पळून गेले। मग साहेबांच्या धाडसीपणाचं सगळीकडेच कौतुक सुरू झालं। अधिकारी असावा तर असा, असं समस्त अंबड तालुक्याला वाटू लागलं। पण या ठिकाणी एक शक्यता अशी असू शकते की कदाचित साहेबांना हफ्ता वेळेवर भेटला नसावा, म्हणून वाळू तस्करांवर कारवाई केली असेल। तुम्ही म्हणाल काहीतरीच काय बोलते, पण ही शक्यता वर्तवण्याचं कारण म्हणजे याच तहसीलदारांना तब्बल 6,40,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले। विजय चव्हाण या अंबड तालुक्याच्या तहसीलदाराचा हा प्रताप। या सगळ्या पार्श्वभूमीवर हा विजय चव्हाण कसा सापळ्यात अडकलाय, या आधीची त्याची वादग्रस्त कारकीर्द आणि कोणत्या कारणासाठी तो इतकी लाच मागत होता, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय शिरस्ता। पाऊस पडण्याच्या आधी बऱ्याच नद्यांचे पात्र आटून जाते किंवा पाणी तरी कमी प्रमाणात वाहत असतं। नदीची अशी परिस्थिती असली तर 2 प्रकारची लोक आनंदून जात असतील। एक म्हणजे वाळू माफिया आणि दुसरे म्हणजे त्यांच्या जीवावर पोचणारे, लाच घेणारे विजय चव्हाण सारखे अधिकारी। विजय चव्हाण हा सोशल मीडियावर बऱ्याच रील्स पोस्ट करायचा, लोकांना मदत केल्याचा आव आणायचा आणि कोणत्या ना कोणत्या कारणानं सतत माध्यमात चर्चेत राहण्यासाठी खटाटोप करायचा। विजय चव्हाण एसीबीच्या सापळ्यात अडकला त्यामागचं कारण आहे तब्बल 12 लाख रुपये। या प्रकरणात जे तक्रारदार आहे त्यांची एक पोकलेन मशीन आहे। या मशीनच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करण्याचं काम सुरू होतं। हे अवैध काम बंद पडू नये आणि पोकलेन मशीनवर कारवाई करू नये यासाठी विजय चव्हाणने लाचेची मागणी केली होती। रक्कम थोडी असती तर हे प्रकरण कदाचित उघड देखील झालं नसतं, पण चव्हाणने मशीनवर 8 दिवस कारवाई न करण्याचे 12 लाख मागितले। तक्रारदाराने देखील त्याला 8 लाख रुपये दिले। आता द्यायचे राहिले 4 लाख रुपये। चव्हाण एवढ्यावरच थांबला नाही, त्याने 4 लाख रुपयांसोबत आणखीन 3 लाख असे मिळून 7 लाख रुपये लाचेची मागणी केली। अधिकचे 3 लाख कशासाठी? तर 6 हायवा टिप्परने वाळू वाहतूक करण्याचे प्रत्येक टिप्पर मागे 50,000, त्याचे झाले 3 लाख। आता हे सारखंच पैसे मागत आहे म्हणल्यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। छत्रपती संभाजीनगरला लाच घेण्याचे चव्हाणने ठरवले होते। त्यानुसार सापळा लावला गेला आणि 6,40,000 रुपयांची लाच घेताना त्याला पकडले। ही कारवाई त्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी करण्यात आली। कारवाई झाली त्यावेळी त्याच्याकडून अन्य वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत आणि विजय चव्हाणच्या घराची झडती घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत चालू होतं। आता आपल्याला वाटेल की बरं झालं, एकदाचा हा अडकला, पण ही काय पहिली वेळ नव्हती। विजय चव्हाणला याआधी देखील एका प्रकरणात निलंबित करण्यात आलं होतं। 2024 साली छत्रपती संभाजीनगरच्या अगदी मंडी इथली तब्बल 250 एकर जमीन फेरफार प्रकरणात चव्हाण याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता। जमीन फेरफार आणि विक्री प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना माहिती न देता अंधारात ठेवल्याचा ठपका या विजय चव्हाणवर ठेवण्यात आला होता। या व्यवहारात 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत केला होता। त्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जमीन व्यवहाराच्या चौकशीसाठी जबाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांची नियुक्ती केली। त्यांना या प्रकरणाची चौकशी करून गोपनीय अहवाल राज्य शासनाला पाठवला होता। या अहवालावरून राज्य शासनाने विजय चव्हाणला निलंबित केले आणि विभागीय चौकशी सुरू केली। त्यानंतर त्याला पुन्हा एकदा सेवेत घेण्यात आलं। यावेळी मात्र त्याची भीड चेपली। परत एकदा त्याने लाच घेण्यास सुरुवात केली आणि एसीबीच्या जाळ्यात अडकला। एकीकडे असे लाच मागण्याचे उद्योग सुरू असताना दुसरीकडे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा। काहीच महिन्यांपूर्वी त्याचा एक व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता। तो व्हिडिओ नक्की कोणता होता ते बघूयात।
मी 6 महिन्यापासून तुमचा शोध घ्यायला पण कोणी जात अहो नाही. ना. हा. खरं आहे, तुमचंच खरं आहे साहेब. तुम्हाला आता पुढच्या महिन्यापासून 2,500 रुपये महिन्याला भेटतील. बरं. हा, आणि ते पैसे तुमचे तुम्हीच घ्यायचे, कोणाला द्यायचं नाही. कोणी घ्या मग पोर नाही, बाहेर ते पोरं वगैरे नाही, बाहेरच्याला कोणाला द्यायचं नाही, तुमच्यासाठीच वापरायचे ते. हा. पुढच्या महिन्यात येऊ ना, जर नाही पैसे भेटले माझ्याकडे डायरेक्ट द्यायचं, कोणाला भेटायचं नाही. असं. मला लक्षात आलं नाही ते. एक घ्यायला आणि हा, त्याला आणा. हा, मला सुधर मग त्याच्यासोबत इथंच यायचं. हा आणखी तुमच्या हा, त्याच्यासोबत इथंच यायचं. 2,500 रुपये हा. पुढच्या महिन्यापासून मिळतील तुम्हाला. हा. ठीक आहे. काय नाव तुमचं? एकनाथ नेमती ड्युटी. एकनाथ दिपे. हा. मी 6 महिन्यापासून तुमचा शोध घ्यायला हो ना. कागद पाहिजे म्हणून मी 2-3 वेळेस म्हणलं, पण कोणी नाही आणला. काल बोलत पाठवलं तर केलं. काल वितरण केलं का ना, नाही आणलं तर तुम्ही बघा म्हणून सांगितलं. खरं बोलले मला. अजून कोणी असेल तर सांगा, की त्यालाही देतो. बर. हा, आता चहा पिऊन जा. माझा भाऊ आहे त्याला त्याचं आधार कार्ड हरवून गेलं तेव्हा. त्याला घेऊन या, मी आधार कार्ड काढून देतो इथून. असं का? त्याला हा सगळं मिळते. या व्हिडिओत त्याने एका वृद्ध आजोबांना शोधून काढून त्यांना पेन्शन सुरू केली होती. या व्हिडिओ नंतर देखील तहसीलदार कसे कनवाळू आहेत असेच सगळे म्हणत होते. पण विजय चव्हाणची लोकांना दाखवायची बाजू वेगळी होती. त्याची कारकीर्द पाहिल्या सुरुवातीला तो पोलीस दलात होता, त्यानंतर तो महसूल विभागात दाखल झालाय. त्याच्यावर झालेल्या कारवाईने या आधीचे त्याचे निलंबन योग्यच होते असे म्हणायला वाव आहे. एवढं सगळं होऊन देखील भविष्यात त्याच्यावर कडक कारवाई झाली नाही तर विजय चव्हाण आणखीन सोकावू शकतो असंच म्हणावं लागेल. या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.